अहिल्यानगर प्रभागात महिलांसाठी माऊली वेलनेस फिटनेस सेंटर सुरू। संतुलित आहारातून आरोग्यसंपन्न जीवनशैली जोपासा, प्रशिक्षक सलीम शेख यांचे आवाहन। नेवासा शहरातील अहिल्यानगर प्रभागात महिलांच्या आरोग्यासाठी समर्पित माऊली वेलनेस फिटनेस सेंटरचे उद्घाटन बीड येथील मुख्य प्रशिक्षक सलीम शेख यांच्या हस्ते व महिलांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले। यावेळी बोलताना सलीम शेख सर म्हणाले, संतुलित आहार आणि नियमित व्यायामाच्या माध्यमातून आपण आपले शरीर निरोगी, सुंदर आणि सशक्त ठेवू शकतो। प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी ओळखून वेलनेस सेंटरचा लाभ घ्यावा। सदर केंद्राच्या आरोग्य सल्लागार श्रीमती मन्नाबी शेख बागवान मॅडम यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की या भागातील महिलांच्या निरोगी व सशक्त जीवनासाठी हे सेंटर सुरू करण्यात आले आहे। दररोज सकाळी आणि सायंकाळी महिलांसाठी व्यायाम सत्राचे आयोजन केले जाणार आहे। उद्घाटन कार्यक्रमात बीड येथील प्रशिक्षक आदिनाथ खेडकर, पत्रकार अनिल गायकवाड, आरोग्य सल्लागार भाऊसाहेब येवले, प्रशिक्षिका श्रीमती गीताताई गायकवाड, नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण, दत्तात्रय गायकवाड, जिम ट्रेनर शाहरुख, विशाल इंगळे आणि होमगार्ड शकील शेख हे मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी महिलांसाठी सुरू झालेले या आरोग्य चळवळीचे स्वागत केले। हे वेलनेस सेंटर म्हणजे महिलांसाठी एक आरोग्य मंदिर असून या संधीचा फायदा घेऊन प्रत्येक महिलेने आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। या प्रसंगी सय्यद भाभी, रीता इंगळे, पूजा अनारसे, वर्षाताई परदेशी, मीनाताई लोखंडे, मंगलताई गोडके, नंदाताई उगले, योगिता केदळे, कल्पना जगताप, प्रतिभा चक्रनारायण, सुवर्ण गायकवाड, बेबीताई आदमने, सुवर्ण शिंदे, सिंधुताई शूळ यांच्यासह अहिल्यानगर प्रभागातील महिलांची मोठी उपस्थिती होती। कार्यक्रमाचे संयोजन श्रीमती मन्नाबी शेख बागवान मॅडम यांनी केले असून त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। मला जो त्रास झाला आणि तो मार्ग दाखवणारी माझी प्रतिभा निमशे मॅडम, ज्यावेळेस मला त्रास झाला होता, मी कधी पण कुठे पण जाणार, मी त्यांना कधीच विसरणार नाही। किंवा त्यांनी मला आज जो रास्ता दाखवला, जी वाट दाखवली, ती माझ्या आयुष्यात खूप अनमोल अशी क्षण आहे। मला जो त्रास झाला आणि तो मार्ग दाखवणारी माझी प्रतिभा निमशे मॅडम, ज्यावेळेस मला त्रास झाला होता, मी कधी पण कुठे पण जाणार, मी त्यांना कधीच विसरणार नाही। किंवा त्यांनी मला आज जो रास्ता दाखवला, जी वाट दाखवली, ती माझ्या आयुष्यात खूप अनमोल अशी क्षण आहे। मी माझ्यासारख्या मला आज या प्रतिभा निमशे मॅडमनी उभे केले, असे मी लाखो लोकांना प्रतिभा निमशे मॅडमच्या रूपात, त्यांच्या धन्यवादाच्या रूपात मी उभा करी। माझ्या कोचच्या साक्षात मी सगळ्यांच्या म्हणजे प्रॉमिस करते आणि मी निरोगी जीवनाची धुरा कशी वर आपल्या नेवासा नगरीत पुढे नेता येईल, मी समजून सांगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो। तो संघर्ष ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे। त्यांनी खूप संघर्ष केला, परंतु जिद्द सोडली नाही। एक ना एक दिवस त्या संघर्षाला कधी ना कधी त्या संघर्षाचा विजय होतोच। पेस्टिसाइड झालेले जे पूर्वी आपण 20-25 वर्षापूर्वी जे काही आपण घरचं जेवण करायचो, ते जेवणामध्ये जी सकसता होती, त्यामुळे जर आपण पाठीमागे जर 20-25 वर्षापूर्वी जर विचार केला तर कुठेही कुणालाही बीपी, शुगर, हार्ट अटॅक, पॅरालिसिस ही नाव फारशी प्रचलित। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।